पवित्र तीत नाही. वीर खोदायची द्वादशी, वास्तुशांती द्वादशीला तीच सुद्धा पाहू नका, लग्न करू नका कोणत्याही महिन्यात, कारण प्रत्येक द्वादशीला प्रद्वेष असतो. आपली येडे एकादशीला लग्न करते, अरे करू नको होऊन जाईल. पैशाची गमेंट आहे, गमेंट कशी ते होऊन जाईल. जावायची येड निघलं मग एकादश. तुला जर समजतच नाही माणसं काय म्हणत्या, अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लग्न करू नको. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, नाही त्यांना खिचडी करू, पण लगीन केलंच त्यानं उतटलं ते सुनच गरोदर निघली. मग महाराज ओवी आहे त्याला 16व्या अध्यायात ओवी, शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडलं का दणका बसला. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, जर एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली माझी अक्कल. आपल्या ज्ञानेश्वरीत हे नाही ना, पण ज्ञानेश्वरीत ओवी आहे 17व्या अध्यायात. ऐका ओवी कोणती, वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही, आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. ही कशी मरती याची ओवी 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी अशी आहे, पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला मेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करेल आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं, लग्नाचे पैसे भरून दिला की. रोग घे शंभड्या, रोग रोग द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. असले द्यायला येडे का. पण ये काय बा, कोणी माना अथवा नका मानू, पण शास्त्र शास्त्र आहे. आता लोक पाळीत का नाही, गमेंट पंचीरती. 1 प्रारब्धाप्रमाणे राग आणि 3 राग आकळा. 3 शब्द जरी आजच्या कीर्तनातले झाले आणि एवढे जर पाळले महाराज तर देवालाही जायची गरज नाही. त्याला देव चोळीत बसता. गुरुवार संपले का, संपले आज, बरं झालं. काय बावळ्याचा बाजार चाललाय महाराज. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, तुम्ही इकडे उद्यपन घालत्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, 2-4 कुत्री त्याच्या माग पिशीच नेली कुत्र्याला, लिंबूच घेऊन आला, लिंबू. आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. महाराज इतकी सुंदर ओवी आहे 4थ्या अध्यायात. अरे जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुशी काही. हे कुठं चालतं का महाराज. कोणी उठायचं महापोऱ्या पाखवादकारण, कोणी उठायचं महापोऱ्या कीर्तन शिकवा, असं चालत नाही महाराज. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपाया तकलीफ करतं, कापायला आडवं येतं, पण पोसत लई. पवित्र राग आकडा प्रारब्ध आहे. आणि जे लिहिलेलं आहे त्याला 18व्या अध्यायामध्ये 100 नंबरची ओवी अशी आहे, देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्याला 101 नंबरची ओवी अशी 18व्या अध्यायात, ललाटीचे लिहिले ते काही केलं न मोडेगा, पण हे सगळं घडेल पण कधी. ज्ञानोबा यांच्या 15व्या अध्यायात 35 नंबरची ओवी अशी आहे, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. म्हणून 15व्या अध्यायामध्ये 497 नंबरची ओवी अशी आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. चंचल आहे चित्त चंचल आहे चित्त, ताब्यात नाही मन, निर्माण झालाय अहंकार आणि भ्रष्ट झाली ती बुद्धी. म्हणून 9वा अध्याय सांगतो, जडझडोनी महिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जे पावशी अव्यंग निज धाम माझे.
आणि म्हणून एक फायनल वाक्य सांगतो, बाहेरचं ज्ञान नसलं तरी चालेल, पण आतलं ज्ञान व्हावा. बाहेरचं ज्ञान शाळेपुरतं ठीक आहे, 13व्या अध्यायात अशी ओवी आहे, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. ज्ञानराय म्हणले आतून जर ज्ञान आलं तर बाहेरचं आल्याशिवाय. बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं? जुगार खेळायचं कोणतं ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का? 3 दिवसाचा राणी पालथी घालावा, एका उताना करावा. काय 10 रुपयाचं ट्रेनिंग आहे का कुठं? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. ते काय वाचायची गरज नाही. आणि आता आपल्याला घुसायचंय साधू देवाकडे मागत नाही. इथं पण आलतो, पण हे 3 वाक्य आयुष्याची शिदोरी. राग कळला, दुकानदारी करायची का तुला? गिरायकाशी नीट बोल. गिरायकावर धावला तुझ्या गोळ्या तू काय. लोकांना वेळ नाही, लोकांना लई शेट भिकारी केली अशी. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला म्हणजे तुला अक्कल आहे का काय? कपडे काढून आणला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला धिंडत, तू 47 अगरबत्ती